मित्रांनो, आपण पाहत आहोत महा टीईटी PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. मागील परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न, विचारले गेलेले प्रश्न या ठिकाणी नफ्या तोट्यावरचे पाहत आहोत. त्यामध्ये आपण आज पार्ट 3 चा या ठिकाणी व्हिडिओ पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण पार्ट 2 चा व्हिडिओ पाहिलेला आहे. पहा या ठिकाणी आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न, एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत 50% ने वाढवली व नंतर 50% ने कमी करून विकली तर दुकानदाराला शेकडा किती नफा किंवा तोटा झाला. टीईटी पेपर सेकंड मध्ये 2017 मध्ये विचारला गेला हा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, हाच प्रश्न परत रिपीट झालेला आहे. 2024च्या टीईटी 2 पेपर मध्ये हा विचारलेला टाईप आहे. सेम तसाच टाईप या ठिकाणी 2017 मध्ये या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे जे टाईप या ठिकाणी आपण घेतो आहोत हे टाईप परत 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 रिपीट होणारे आहेत. फक्त संख्या चेंज होईल, मेथड आणि स्ट्रिक तीच राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. आपण पार्ट 1 पासून सुरुवात केलेली आहे. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 अशा पद्धतीने आज पार्ट 3 आहे. यानंतर आपण पार्ट 4 या ठिकाणी घेणार आहोत. व्हिडिओ कोणताही या ठिकाणी मिस करू नका. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. पहा या ठिकाणी हा प्रश्न, या प्रश्नाची ट्रिक आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिली होती. सेम तीच ट्रिक या ठिकाणी घेणार आहोत. शॉर्ट मध्ये आपण हे या ठिकाणी याचं उत्तर काढणार आहोत. पर्याय काय दिलेत पहा. तोटा 25%, नफा 25%, ना नफा ना तोटा आणि नफा 50%. जेव्हा या ठिकाणी पहा, या ठिकाणी काय दिलेलं आहे, वस्तूची किंमत 50% ने वाढवली आणि नंतर 50% ने कमी केली. लक्षात घ्या, ज्यावेळेस हे दोन शब्द येतात, सेम संख्या वाढवणे आणि कमी करणे, त्यावेळेस ट्रिक काय आहे, इथं विचारले शेकडा नफा किंवा शेकडा किती नफा किंवा तोटा झाला हे विचारलेलं आहे. यावेळेस ज्यावेळेस सेम किंमत असते, सेम किमतीने वाढ आणि सेम किमतीने कमी, म्हणजे सारख्याच किमतीने वाढ आणि सारख्याच किमतीने कमी होते, त्यावेळेस तोटा होतो. काय होतो? तोटा होतो. मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. मागील पार्ट 2 चा व्हिडिओ, त्याच्यामध्ये पहिलाच प्रश्न आपण घेतला होता. लक्षात घ्या. आता या ठिकाणी शॉर्ट ट्रिकनं या ठिकाणी हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. काय करायचं आहे, जेव्हा सेम संख्या येते, वाढ आणि घट किंवा 50% वाढ आणि 50% ने कमी, त्यावेळेस डायरेक्ट त्या संख्येचा काय केला होता आपण, वर्ग केला होता मित्रांनो, आणि भागिले त्याला 100 केलं होतं. एवढीच ट्रिक वापरायची आहे. सेकंदात उत्तर काढायचं आहे. पहा, 50 चा वर्ग या ठिकाणी किती येतो, करा 2500. एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्येचा वर्ग, याची ट्रिक आपण पाहिलेली आहे. कशा पद्धतीने करतात, एकदा शून्य आलं, डबल शून्य लिहा, 5 या ठिकाणी काय केला, वर्ग केला, शेषस्थानी 100 ला 100 लिहिला, हे 2 शून्य कॅन्सल केलं, उरलं शिल्लक काय मित्रांनो, 25. म्हणजे 25% काय होईल, आपल्याला तोटा होईल. लक्षात घ्या. म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं काय आहे, बरोबर आहे. चला पाहूयात या ठिकाणी आजच्या पार्ट मधला पुढील टॉपचा प्रश्न कोणता आहे तो. पहा मित्रांनो, महा टीईटी PYQ पार्ट 3 मधला दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण घेत आहोत. 600 रुपये किमतीची वस्तू 10% तोट्यात विकली, त्याच वस्तूची किंमत पुन्हा 5% ने कमी केल्यास वस्तूची विक्री किंमत किती असेल. टीईटी 2018च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. पर्याय दिलेले आहेत 513, 616, 492 आणि 563. मित्रांनो, उदाहरण कोणत्याही टाईपचं असेल ते अगोदर समजून घ्या आणि समजून घेतल्यानंतर उदाहरण सोडवा, म्हणजे तुम्हाला उत्तर पटकन या ठिकाणी काढता येईल. एकदा या ठिकाणी समजलं असेल तर परत समजून व्यवस्थितपणे परत या ठिकाणी वाचन करा, पुन्हा वाचन करा. 600 रुपये किमतीची वस्तू 10% तोट्यात विकली, म्हणजे 600 रुपये वस्तूची किंमत 10% तोट्यात विकली, म्हणजे ती विक्री किंमत आपल्याला काढावं लागेल, बरोबर. त्याच्यानंतर जी काही विक्री किंमत निघणार आहे त्याच वस्तूची किंमत, म्हणजे तीच किंमत जी आपण विक्री किंमत काढणार आहोत त्याची पुन्हा 5% किंमत या ठिकाणी काय केलेली, कमी केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी 5% तोट्यामध्ये विकल्यानंतर जी विक्री किंमत येईल त्याचे परत 5% कमी करून शेवटी जी विक्री किंमत असेल ती किंमत आपल्याला विचारलेली आहे. म्हणजे इथे 2 वेळेस टक्के काढायचे मित्रांनो, हे लक्षात घ्या. पहिल्यांदा 10% आणि नंतर 10% जी विक्री किंमत येणार आहे त्याच्यानंतर त्याची 5% करायची, त्याच्यामध्ये जी विक्री किंमत येणार आहे ते आपलं फायनल उत्तर असेल. मग चला सुरुवात करूया. त्या ठिकाणी 600 रुपये, 600 चा किती टक्के काढायचा आपल्याला, 10%. लक्षात घ्या, 600 चा किती काढायचा आहे, 10%. हे शून्य कॅन्सल, हे शून्य कॅन्सल, इथं आलं 60 रुपये. म्हणजे 600 रुपये किमतीची वस्तू 10% तोट्यात ज्यावेळेस विकतो त्यावेळेस त्याची किंमत कितीने कमी होती मित्रांनो, 60 रुपयेने. म्हणजे आपल्याला काढायची विक्री किंमत. बघा विक्री किंमत किती असेल, विक्री किंमत बरोबर 600 मधून किती वजा करणार तुम्ही, 60 वजा करणार. 600 वजा 60
म्हणजे याची किंमत येईल 540 रुपये. किती येणार आहे? 540 रुपयाला ती विकली. आता पुढचा भाग या ठिकाणी पहा, त्याच वस्तूची किंमत म्हणजे ही जी किंमत आहे 540 ती पुन्हा 5% कमी केली. म्हणजे 540 परत किती टक्के कमी करायचा आहे? 5% कमी करायचा. मग या ठिकाणी परत द्या 540 गुणिले 5% म्हणजेच 5/100. परत या ठिकाणी हे शून्य कॅन्सल होईल. परत 5 1 5, 5 2 10, परत बे 1 बे, बे 2 4 आणि बे 7 14. याचं उत्तर आलं 27. म्हणजे ज्यावेळेस 540 रुपयाची या ठिकाणी किंमत असणारी जी वस्तू आहे ती किती टक्के कमी करून विकली? 5% कमी केले. मग त्याच्यामध्ये किती रुपये कमी झाले मित्रांनो? 27 रुपये. म्हणजे त्याची विक्री किंमत किती असणार आहे? 27 वजा करून म्हणजे 540 वजा 27 करा म्हणजे याचं उत्तर येणार आहे 513. बघा या ठिकाणी 7 3 10 4 1 1 2 3 1 4 आणि 5 5 513 रुपये ही या ठिकाणी त्याची कोणती किंमत असेल? विक्री किंमत असेल. हे झालं आपलं फायनल उत्तर. पर्याय पहा कुठला बरोबर आहे? पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी काय आहे? बरोबर आहे. चला पाहूयात या ठिकाणी महा टीईटी पीवायक्यू पार्ट 3 मधला पुढचा प्रश्न. मित्रांनो पहा, महा टीईटी पीवायक्यू पार्ट 3 मधला हा शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. पहा या ठिकाणी काय प्रश्न दिलेला आहे. एका व्यक्तीनं 300 रुपयात 6 संत्री विकत घेऊन 250 रुपयास 40 याप्रमाणे विक्री केली तर त्याला शेकडा किती नफा अथवा तोटा झाला? टीईटी 2016च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला हा टॉपचा प्रश्न आहे. पर्याय दिलेले आहेत मित्रांनो. पहिला पर्याय आहे तोटा 12%, नफा 25%, नफा 12% आणि तोटा 25%. कसं काढायचंय? उदाहरण व्यवस्थित वाचलं, समजून घेतलं की या ठिकाणी आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे लक्षात येतं. या ठिकाणी एका व्यक्तीने 300 रुपयात 60 संत्री विकत घेतलेल्या आहेत. म्हणजे मित्रांनो 60 संत्रीची किंमत इथे दिलेली आहे. कोणती? खरेदी किंमत. म्हणून मी या ठिकाणी असं लिहितो 60 संत्रीची खरेदी किंमत बरोबर किती आहे? 300 रुपये. लक्षात ठेवा हा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे. पहा आता या ठिकाणी शेकडा तोटा आणि शेकडा नफा जर करायचा असेल तर आपल्याला अगोदर निव्वळ नफा किंवा तोटा काढावा लागतो. आणि निव्वळ नफा किंवा तोटा काढायचा असेल तर आपल्याला खरेदी आणि विक्री किंमत दोन्ही पण माहीत असाव्या लागतात. ज्यावेळेस निव्वळ नफा किंवा तोटा निघेल त्यावेळेस निव्वळ शेकडा तोटा किंवा निव्वळ नफा तोटा या ठिकाणी काढता येईल. मग या ठिकाणी अगोदर खरेदी किंमत आपल्याला माहित आहे, विक्री किंमत काढायची. मित्रांनो विक्री किंमत काय करायची? काढायची. त्यांनी डायरेक्ट विक्री किंमत इथे दिलेली नाही, ती आपल्याला काढायची आहे. कशी? पहा या ठिकाणी 250 रुपयास 40 संत्री विकलेत त्यांनी. किती रुपयात? 250 रुपयात 40 संत्री. त्याने डायरेक्ट 60 संत्रीची विक्री किंमत इथे दिलेली नाही. तर तुम्हाला 60 संत्रीची किंमत काढावी लागेल. प्रथम या ठिकाणी या 250 रुपयास 40 याप्रमाणे एका संत्रीची किंमत आपण काढून घेऊ, विक्री किंमत. आणि नंतर या ठिकाणी 60 संत्रीची आपण विक्री किंमत काढणार आहोत. मग या ठिकाणी असं लिहा 40 संत्री किती रुपयात आहे? 250 रुपयास आहे. तर एक संत्री किती रुपयास असेल? तर अशी पद्धतीनं करा. मग 250 भागिले डायरेक्ट 40 करा, गुणिले 1 करायची गरज नाही. 0 0 कॅन्सल होईल. 4 1 4, 4 सख 24. एक उरतोय, भाग जात नाही, दशांश चिन्ह दिलं. परत या ठिकाणी 10 झाले. 4 2 8, परत भाग जात नाही. परत या ठिकाणी किती उरले? 2 2 वर 0 घेतलं. 4 5 20. म्हणजे मित्रांनो 6.25 ही एका संत्रीची किंमत आलेली आहे. तुमच्या लक्षात आलं असेल एका संत्रीची किंमत किती आलेली आहे? 6.25 रुपये. म्हणजे 6.25 रुपये एका संत्रीची किंमत आलेली आहे. या व्यवहारामध्ये एकूण संत्री किती विकले गेलेले आहेत? जेवढे खरेदी केलेले तेवढेच विकलेले आहेत. म्हणजे 60 संत्री. म्हणून 60 संत्रीची आपल्याला एकूण किंमत काढायची आहे. म्हणून या ठिकाणी 60 संत्रीची किंमत, 60 संत्रीची विक्री, कोणती किंमत काढायची आहे? विक्री. मग 60 संत्रीची विक्री किंमत सांगा. काय करावं लागेल आपल्याला? 6.25 ला 60 ने गुणावं लागेल. 6.25 गुणिले किती? 60 करावं लागेल. याचं जर या ठिकाणी तुम्ही उत्तर काढलं तर 0 ला 0 देऊन टाका. 0 ला 0. 6 5 30, हातच्याले 3, 6 2 12, 12 आणि 3 किती झाले? 15, हातच्याला 1, 6 7 36 आणि किती झाले मित्रांनो? 37. दशांश चिन्ह किती घरं पुढे आहेत? 1 2 1 2 2 0 कॅन्सल करून टाकलं. आपलं या ठिकाणी विक्री किंमत येणार 375 रुपये. किती? 375.
पहा, विक्री किंमत 375 आणि खरेदी किंमत किती आहे 300. मग खरेदीपेक्षा विक्री कशी आहे जास्त आहे, म्हणजे या व्यवहारात त्यांना नफा होणार आहे की तोटा होणार आहे सिद्ध झालं. म्हणजे विक्री किंमत जास्त म्हणून या व्यवहारात नफा होणार आहे. मग एकूण नफा किती होईल पहा, निव्वळ नफा पहा, निव्वळ नफा बरोबर किती येणार आहे 375 मधून 300 तुम्ही वजा करा, किती आलं 75 रुपये. किती आलं 75 रुपये. हा निव्वळ नफा आला. आता आपल्याला काढायचा आहे निव्वळ नफा आला म्हणजे आपल्याला शेकडा काय करायचा आहे, नफा काढायचा आहे, लक्षात ठेवा. मग या ठिकाणी शेकडा नफ्याचं सूत्र निव्वळ नफा किती आहे 75 भागिले खरेदी किंमत सांगा किती आहे 300 गुणिले 100. ह्या सूत्रात आपण या ठिकाणी काय करतो, शेकडा नफा किंवा तोटा काढतो. हे 200 कॅन्सल करून टाका. परत 3 एक 3 जोडी 6, एक उरला 3 पाची 15. आपलं उत्तर आलं 25. किती आलं 25. 25% या ठिकाणी या व्यवहारामध्ये काय झालेला आहे, नफा झालेला आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं काय आहे, बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये महा-टी-ई-टी PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मागील वर्षात विचारले गेलेले जे टॉपचे प्रश्न आहेत नफा तोट्यावरचे त्याचे पार्ट आपण पाहत आहोत. आजचा तिसरा पार्ट आपण या ठिकाणी पाहिला. यानंतर पुढील पार्ट लगेचच आपण या ठिकाणी पाठवणार आहोत. जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि पहा, प्रत्येक पार्ट मिस न करता. मित्रांनो, परीक्षेत तुमची 100% तयारी या ठिकाणी होणार आहे. याच टाईपचे प्रश्न परत परत रिवाईज होतात. टाईप तेच असतात, संख्या बदलून येतात, मेथड तीच असते, ट्रिक त्याच असतात. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढील पार्टमध्ये. तोपर्यंत नमस्कार.